राम राम। चाय पी रहे दादा? चाय पी रहे? छान, बहुत अच्छे। नमस्कार मित्रांनो, मी बी आर पाटील बोलतोय। आज मी उल्हासनगर नंबर 4 भरतनगर येथे सुभाष फ्लोअर मिल इथे उभा आहे आणि मला हे बाबा दिसले आणि म्हणून मला आठवण आली की बाबा आजकाल माणूस साखर खात नाही, गोड खात नाही, पण हे मस्त चहा पित आहेत आणि वयमान तर बरंच झालेलं आहे, तरी त्यांना प्रत्यक्ष विचारू। आणि त्यांचे नातू आहेत, आपलं नाव काय सर? शशिकांत। तर हे यूपी मधून इथं आले रोजगारासाठी आणि यांनी मस्त आपलं रोजगार इथं बनवला। खूप मेहनत घेतात। 2 भाऊ आहेत हे आणि त्यांचे वडील पण सुभाष भाऊ आहेत, ते पण खूप मेहनत केली त्यांनी आणि तेव्हा हे प्रस्त उभं राहिलं। आणि असं इथं मुंबईमध्ये हे असं उभं राहणं मतलब खूप मेहनत असते त्याच्यामध्ये आणि त्यांनी केली। आज ते डबल घर बनवून गावाला सुद्धा त्यांनी खूप व्यवस्था केली आहे। तर मी त्यांच्याशी बोलतो। दादा, आपलं नाव सुभाष? हां, आणि सुभाष इकडे बघा ना जरा, असे या। तर हे आपले वडील का? आपके पापा है? हाँ। तो अभी इनका उम्र कितना होगा? 90। क्या बात है। और आप मीठा सब कुछ खाते हैं दादा? मीठा वगैरह सब खाते? कोई प्रॉब्लम नहीं है? क्या बात है, बहुत अच्छे। और अभी भी आप जिएंगे, 10 साल तो जी लेंगे? ऊपर वाला जाने। लेकिन मेरे को लगता है आप चलते हैं, फिरते हैं और कोई भी बीमारी नहीं, आपको मस्त है। तो सुभाष भाई, आपका लड़का है इधर? छोटा वाला और ये बड़ा वाला, उनसे मैं बात करता हूँ। हाँ शशि भाऊ, जरा या उजेडात या। बस असे थोडं। तर मला खूप आनंद वाटला, कारण इथून मी येतो जातो आणि तुमचं हे कारभार बघतो, मेहनत करता रात्रंदिवस, त्याला फळ मिळालं आहे। तर आपल्याला कसं वाटतं की इथं मुंबईमध्ये येऊन तुम्ही चांगलं जम बसवला, मेहनत केली, त्याचं फळ मिळालं, आपको कैसा लगता है? फळ म्हणजे हे आपले पूर्वीचे जसे माझे आजोबा आहे, हां, अजूनही आमचे आजोबा आहे, मग वडील आहे, मी आहे, मग माझा मुलगा आहे। बरोबर। या वर्तमानमध्ये आताच्या ज्या प्रदूषणचा जे काळ आहे, केमिकलचा असून तरी आमची 4 पिढी चालू आहे। वा, माझे आजोबा आहे इथं, माझे वडील आहे, मी, माझा मुलगा पण आहे। आता ही आमची 4 पिढी चालू आहे। तुम्ही 2 भाऊ का इथं? 2 भाऊ आहे आम्ही इथं। हां हां। आता हे कसं असतं की आपण एक आई वडिलांना धरून चालायला पाहिजे। शाबास। जर तुम्ही आई वडिलांची सेवा करताय, त्यांच्याकडे पाहताय, तर तुमचा धंदा व्यापार जीवनात अशा काही अडचणी येणार नाही। काही तुम्हाला जर जीवन चांगला जगत असेल तर आपले आई वडील आहे, कुटुंब असेल, कुटुंब परिवार सोबत राहा, जॉईंट फॅमिली समजा। जॉईंट फॅमिली। आता माझे वडील आहे, माझे वडिलांसोबत आहे। वा, आम्ही आमच्या वडिलांसोबत आहे, त्यामुळे परंपरा चालू राहिलेली आहे। शाबास। आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्हाला सगळे काय भरपूर आहे, आम्ही त्याच्यामध्ये खूप आनंदित आहोत। वा वा वा, छान, खूप मला आनंद वाटला। आणि मी या भाऊंचे, सुभाष भाऊचे आणि महाबल भाऊ यांचे बी स्वागत करतो। तर नमस्कार मित्रांनो, मी बी आर पाटील, अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर असे जे वृद्ध लोक असतात आणि दीर्घायुषी असतात त्यांचं मी कायम स्वागत करत असतो। आणि या नव्या पिढीला आज गरज आहे, आपण व्यसन मुक्त व्हायला पाहिजे। आणि हे असे व्यक्ती आपल्याला एक मेसेज देऊन जातात, ते चहा पित होते, त्यांना कोणतंही पथ्य नाही, म्हणजे आज ते जगतायत आणि अजून 10 वर्ष जगतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो।
धन्यवाद.